नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, भगवद्गीता हा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या समस्त भारतीयांची भगवद्गीतेवर श्रद्धा आहे. भगवद्गीता संदेश कोणता देते तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण शेवट अर्जुनाला म्हणतात की आता शस्त्र उचल आणि युद्ध कर, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. पण युद्ध कशासाठी कर तर निरुपाय आहे. आता तू त्याला मारली नाहीस, त्यांनी समोर तर ते तुला मारणार आहे. तू धनुष्य उचललं नाहीस तर ते त्यांनी धनुष्य उचललेले आणि तयार आहे युद्धासाठी. त्यामुळे तू युद्ध कर आणि कर्तव्याकडे पाठ फिरवू नकोस. मुख्य भगवद्गीतेचा संदेश काय आहे तर तू कर्तव्य कर, कर्तव्याकडे पाठ फिरवू नकोस. मनुष्याने कधीही कर्तव्याकडे पाठ फिरवता कामा नये. आपल्या समोर उभं ठाकलेलं कर्तव्य आहे, ते कर्तव्य पार पाडणे हे प्रत्येक मनुष्याची जबाबदारी आहे, त्याचं कर्तव्यच आहे. ते त्याच्या जीवनातलं परम कर्तव्य आहे. तर गीता मुख्य काय सांगते की निष्काम कर्म कर, अपेक्षेशिवाय कर्म कर. कोणती अपेक्षा ठेवू नको, लोभ ठेवू नकोस आणि कर्तव्याकडे पाठ फिरवू नकोस. तो युद्ध कर असं म्हणण्यापेक्षा त्यांनी कर्तव्याकडे पाठ फिरवू नकोस, तू कर्तव्य पार पाड असा संदेश दिलेला आहे. आणि मग युद्ध आणि शांती. जर युद्ध केलं तर शांती कशी असेल. परंतु आपल्याला प्रश्न पण असं स्वाभाविक आहे की युद्ध म्हणजे हिंसा झाली. मग भगवद्गीतेने युद्धाचं समर्थन म्हणजे हिंसेचं समर्थन केलेलं आहे का. तर युद्ध कशासाठी कर, युद्ध कशासाठी करायचं तर शांतीसाठी. युद्ध हे तात्कालिक असणार आहे, ही क्रांती तात्कालिक असणार आहे. ती कशासाठी हवं आहे, क्रांती कशासाठी हवी आहे, की युद्ध हे कशासाठी हवं आहे ते काही दिवसांचं असणार आहे, काही क्षणांचं असणार आहे. पण त्यानंतर पसरणारी शांती जी आहे ती चिरकाळ टिकणारी असणारी आहे. त्यामुळे चिरस्थायी शांती समाजात निर्माण व्हावी, शांती प्रस्थापित व्हावी आणि सगळ्यांना सुखाने आनंदाने जगता यावं, जीवन व्यतीत करता यावं, ह्यासाठी युद्ध हवं. ते कशासाठी तर हे जे लोक आहेत दुराचारी आहेत, अनाचारी आहेत, दुष्ट आहेत, असे लोक समाजामध्ये असून काही फायदा नाही, लाभ नाही, उलटपक्षी समाजाचं नुकसान होणार आहे. त्यामुळे हे युद्ध करणं गरजेचं आहे. आता भगवान श्रीकृष्ण समजा जर युद्धाच्या बाजूचे असते, कारण त्यांनी शेवटपर्यंत युद्ध टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मग युद्धाच्या बाजूचे असते, हिंसेचं समर्थन करणारे असते, तर मग त्यांनी कौरवांकडे जाऊन पांडवांच्या वतीने कौरवांकडे जाऊन त्यांनी शांतीचा प्रस्ताव का ठेवला असता, युद्ध टाळण्याचा प्रस्ताव का केला असता. उलट शांतिदूत बनवून पांडवांकडून कौरवांकडे भगवान श्रीकृष्ण गेले. तिथे जाऊन दुर्योधनाने त्यांचा अपमान केला, प्रचंड अपमान केला, पण तो त्यांनी सहन केला का, ते युद्ध टाळावं. श्रीकृष्ण असं म्हणत होते की पांडव माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, तुम्ही त्यांना अर्ध राज्य द्या आणि ते द्यायला तयार नसाल तर तुम्ही त्याला फक्त 5 गावं द्या. 5 गावावर पांडव माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, ते 5 गावं ते स्वीकार करतील, ते 5 गावांवर सहमती दर्शवतील, पांडव माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत, असंही त्यांनी प्रस्ताव कौरवांपै ठेवला होता. पण तू जेव्हा अखेरी दुर्योधनाने श्रीकृष्णांचा अपमान केला आणि तो असं म्हणाला की सुई 5 गावं सोडा, सुईच्या टोकावर राहील एवढी पण जागा मी पांडवांना देणार नाही, आणि असं म्हणून श्रीकृष्णाने त्यांनी अपमानित करून पाठवून दिलं. तरी देखील श्रीकृष्ण अखेरपर्यंत युद्ध टाळण्याचाच प्रयत्न करत होते. ह्याचं कारण असं आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की युद्धामुळे फक्त हानीच होणार आहे, लाभ कुणाचंही होणार नाही. ह्याचं कारण असं आहे की युद्ध ह्यामध्ये फक्त हे 2 योद्धे लढणार नाही आहेत. ज्यांचं भांडण आहे, ज्यांचा वाद आहे, ज्यांचे मतभेद आहेत, ते फक्त 2 योद्धे लढणार नाही आहेत, तर त्यांच्यासोबत निरपराध सैन्य लढणार आहे. त्या निरपराध निष्पाप सैन्याचा दोष काय, ते मारलं जाणार आहे. हजारो लाखो सैन्य नागरिक मारले जाणार आहेत. महिला समस्त माता भगिनी दुःखी होणार आहे, त्यांच्यावर संकट येणार आहे. राज्याची, राष्ट्राची आर्थिक, सामाजिक सगळ्या प्रकारची हानी होणार आहे. त्यामुळे युद्धामुळे हानीच होते आणि हानीच होणार आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला.
आणि अखेरीस यशच येत नाही असं लक्षात आल्यावर निरुपायाने अखेरचा उपाय म्हणून युद्ध करावं लागलं. आणि म्हणून ते अर्जुनाला सांगितलं की आता हे दुराचारी लोकांसमोर युद्ध तो केलं नाही त्या समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल आणि समाजामध्ये शांती प्रस्थापित व्हावी, देशामध्ये शांतता यावी, शांती प्रस्थापित व्हावी. कारण हे लोक जोपर्यंत आहेत अनाचारी दुराचारी तोपर्यंत शांती प्रस्थापित होणार नाही. सर्वसामान्य माणूस सुखाने जगू शकणार नाही. म्हणून युद्ध टाळण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पण त्याला सफल झाला नाही. त्यामुळे आता युद्धाशिवाय पर्याय नाही. पण युद्ध कशासाठी? तर शांती प्रस्थापनेसाठी, सर्वसामान्य माणूस सुखाने जगू शकण्यासाठी. मंडळी, गांधीजी आणि भगवद्गीता यांचा संबंध काय आहे? कारण गांधीजी अहिंसावादी आणि अहिंसे तत्वज्ञान गांधीजींनी सांगितलं. मग भगवद्गीतेचे गांधीजी भक्त कसे? त्यांच्या भगवद्गीतेचा एवढा प्रभाव कसा आणि भगवद्गीता हा त्यांचा आवडता ग्रंथ कसा? कारण गांधीजी तर दररोज सकाळी भगवद्गीतेवर व्याख्यान देत असत, निरूपण करीत असत. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये गांधीजी भगवद्गीतेचे भक्त कसे हा प्रश्न पण स्वाभाविक आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये अहिंसेवर एक प्रकरण आहे. म्हणजे भगवद्गीतेने अहिंसा परमो धर्म एकच शेवटचं वाक्य फक्त असं आहे भगवान श्रीकृष्णांचं की अर्जुना अखेर तू शस्त्र उचल आणि युद्धाला तयार हो. हे शेवटचं वाक्य आहे. पण त्याआधी त्यांनी शांतीचा महिमा सांगितलेला आहे आणि अहिंसेचा महिमा. अहिंसेवर एक प्रकरण आहे, अहिंसा परमो धर्म. गीतेचं मुख्य शिकवण काय? तर अहिंसा परमो धर्म. अहिंसेसारखा सर्वश्रेष्ठ धर्म नाही असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. मग युद्ध कर का सांगितलं? तर गांधीजींचं मत काय आहे की गीता ही अनासक्ती शिकवते. गीता ही आसक्ती शिकवत नाही, लोभ शिकवत नाही, स्वार्थ शिकवत नाही, तर अनासक्ती शिकवते, निस्वार्थ शिकवते, त्याग शिकवते. मग जो युद्धाला तयार झालेला आहे, ज्याला युद्ध करायचं आहे, त्याला काही ना काही लोभाने युद्ध करावं लागतं किंवा त्याला त्या बदल्यात काही नाही मिळणार असतं. इथं राज्य मिळणार असतं, सत्ता मिळणार असते, म्हणून तो युद्ध करत असतो. मग श्रीकृष्णाने तर गीतेमध्ये अनासक्ती सांगितलेली आहे. म्हणून गांधीजी म्हणतात की भगवद्गीता ही अनासक्ती सांगते, म्हणून ती अहिंसेचा संदेश देते. भगवद्गीता अहिंसेचा संदेश देते. आता हा एक मुद्दा झाला. परंतु लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेचा निष्काम कर्मयोगाचा अर्थ काढला, शंकराचार्यांनी वेगळा अर्थ काढला, ज्ञानेश्वरांनी वेगळा अर्थ काढला, आचार्य विनोबांनी त्याचा अहिंसेपर अर्थ काढला, गांधीजींनी अनासक्तीपर अर्थ काढला. म्हणजेच त्या काळात ह्या थोर मंडळींना समाजाला एक विचार द्यायचा होता आणि समाजाला त्या मार्गदर्शनाची गरज होती, त्या विचाराची गरज होती, त्या प्रबोधनाची गरज होती. त्यामुळे ह्या माणसांना स्वतःचा विचार, स्वतःचं तत्वज्ञान, स्वतःचा एखादा वेगळा विचार समाजावर बिंबवायचा होता. परंतु असं माझं मत आहे सांगितलं समाज ऐकणार नाहीये असं भगवान श्रीकृष्ण म्हणाले, असं प्रभू राम म्हणाले, तरच या समाजावर प्रभाव पडणार आहे या थोर मंडळींना माहीत होतं. त्यामुळे ज्यांनी त्या परिस्थितीत, त्या कालखंडात, त्या काळात समाजाची गरज ओळखून समाजाला एक विचार दिलेला आहे आणि त्याला भगवद्गीतेचा आधार दिलेला आहे. मंडळी, त्यामुळे भगवद्गीता ही शेवटचा पर्याय म्हणून युद्ध सांगत असली तरी भगवद्गीता ही अनासक्ती शिकवते, अहिंसा शिकवते, त्याग शिकवते, समर्पण शिकवते, सेवाभाव शिकवते. आणि युद्ध कशासाठी? तर शांती प्रस्थापनेसाठी युद्ध, आसक्तीसाठी, लोभासाठी युद्ध नाही, तर अनासक्तीसाठी आणि समाजात शांती प्रस्थापनेसाठी शेवटचा पर्याय म्हणून गीतेने अर्जुनाला युद्ध करायचं सांगितलेलं आहे. परंतु मुख्य संदेश गीतेचा हा अनासक्ती, शांती, अहिंसा, त्याग, सेवा ह्याचाच आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.